उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळू शकते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळू शकते। शिवसेनेकडून वायकर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट हे फिक्स झालेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांचं नाव जे आहे ते निश्चित होऊ शकतं। त्यांचं तिकीट फिक्स झालेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। शिवसेनेकडून वायकर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट हे फिक्स झालेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। उत्तर पश्चिम मुंबईमधला तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। या नावांवर चर्चा अजूनही सुरूच आहे। मात्र रवींद्र वायकर यांना या ठिकाणाहून उमेदवारी मिळू शकते, अशी माहिती मिळते। उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती मिळते। काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच वैशाली, आपण पाहिलं की काल रात्री उशिरापर्यंत रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या ठाणे या निवासस्थानी बराच दीर्घकाळ चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांना ग्रीन सिग्नल मिळालेला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। त्यामुळे अधिकृतरित्या त्यांची उमेदवारी जाहीर होणं जरी बाकी असलं तरी देखील आपण पाहतोय की या ठिकाणी आता त्यांना तयारीला लागण्याचे जे आदेश आहेत ते पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं त्यांनी आता कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासही सुरुवात केलेली आहे। कारण अमोल गजानन कीर्तीकर यांचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। कारण ग्राउंड लेवलचा शिवसैनिक जो आहे त्याला आपल्यासोबत घेण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते रवींद्र वायकर यांच्या समोर असणार आहे। तो कार्यकर्ता कुठे फुटलेला नाहीये आणि जोपर्यंत तो रवींद्र वायकरांसोबत घेणार नाही तोपर्यंत ही सूत्र काही हलणार नाहीयेत आणि त्यामुळे रवींद्र वायकर नेमकी आपली भूमिका कशा पद्धतीने बजावणार आहे वृक्षाली पाहणं महत्त्वाचं ठरेल, पण त्यांची उमेदवारी आता निश्चित मानली जाते। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।